नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। बालभारती मराठी इयत्ता 4थी यामध्ये आपण पद्य 16 कविता 16वी पाहणार आहोत। झुळूक मी व्हावे, कवी आहेत दामोदर अच्युत कारे। आता कवीने झुळूक मी व्हावे हेच नाव या कवितेला का दिलं असेल, हा आपला प्रश्न आहे। पण तरी सुद्धा कवीच्या मनामध्ये त्यांना काय व्हावंसं वाटलं ते या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। आपण कवितेचं वाचन करणार आहोत। झुळूक मी व्हावे, वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी, हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट। पुढे काय म्हणतात कवी, त्यांना आणखी काय व्हावंसं वाटतं। लावून अंगुली कलिकेला हळूवार, लावून अंगुली कलिकेला हळूवार, ती फुलोनी बघे तो व्हावे पसार, ती फुलोनी बघे तो व्हावे पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातुनी फिरता उधळून द्यावा, तो दिशा दिशातुनी फिरता उधळून द्यावा। गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवित मखमली तरंग जावे गात, खुलवित मखमली तरंग जावे गात। तर अशा प्रकारे कवीला काय व्हावंसं वाटलं ते या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। आणि ते झाल्यानंतर कुठे कुठे भरारी घ्यायची, कुठे कुठे जाऊन बसायचं, कसं कसं तरंगायचं आणि कुठे पसार व्हायचं हे त्यांनी या कवितेमध्ये सांगितलेलं आहे। आता या कवितेचं मी पुन्हा एकदा गायन सुद्धा करणार आहे। वाटते सानुली मंद झुळक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, वाटते सानुली मंद झुळक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी,
राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी, हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. लावूनी अंगुली कलिकेला हळुवार, लावून अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार, ती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवित मखमली तरंग वाजावे गात, खुलवित मखमली तरंग गावे गात. असं कवी दामोदर अच्युत कारे यांनी या कवितेमध्ये आपल्या मनाला कोणत्या ठिकाणी घेऊन जावं ते या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता आपण या कवितेचा अर्थ पाहणार आहोत. वाटते सानुली मंद झुळुकमी व्हावे, या ओळीचा अर्थ काय होतोय? कवीला असं वाटतं की वाऱ्याची लहानशी झुळूक व्हावं आणि खूप खूप फिरावं, आणि ती झुळूक कुणाला दिसू नये असं त्यांना वाटत असतं. परंतु कुठेच जायचं, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, मन ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मोकळेपणाने फिरावे असं कवीला वाटतं. आणि म्हणून कवी म्हणतात की वाटते सानुली मंद झुळुकमी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. म्हणजे इथे ज्या ठिकाणी मन जाईल त्या ठिकाणी मोकळेपणाने फिरावं असं कवीला वाटतं. परंतु ते कसं? तर एक लहानशी झुळूक होऊन फिरावं. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, मग कधी कधी बाजारात तर कधी कधी नदीच्या काठावर जाईल. राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी, कधी कधी बागेत जंगलात तर कधी कधी जुनाट पडलेल्या वाड्यात जाईल. हळू थपकत जावे कधी कानुसा घेत, हळूहळू थपकत थपकत जाईल आणि त्या ठिकाणी लक्ष देऊन ऐकेल. कधी रमत गमत वा कधी भरारी थेट, कधी कधी मनाला जेव्हा वाटेल त्या उंचावर भरारी घेईल असं या ठिकाणी कवीने सांगितलेलं आहे. की हे जे मन आहे त्या मनाला एक जी काही झुळूक होऊन कुठे कुठे फिरावं असं वाटतं. तर कधी बाजारात जावं असं वाटतं, कधी नदीच्या काठावर जावं असं वाटतं, कधी आमराईमध्ये जावं असं वाटतं, तर कधी पडक्या वाड्याच्या पाठीमागे लपून बसावं असं वाटतं. कधी कधी हळू थपकत थपकत जाऊन कानोसा घ्यावासा वाटतो, तर कधी रमत गमत जाऊन कधी उंचावर अशी थेट भरारी घ्यावीशी वाटते असं कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून कवी म्हणतात की कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी, हळू थपकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. लावून अंगुली कलिकेला हळुवार, हळूच कळीला बोट लावावे, ती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार, आणि त्याच कळीला बोटाने फुलवावे आणि तिथून दूरवर निघून जावे असं कवी म्हणतात. परी जाता जाता सुगंध संगी न्यावा, आणि जाता जाता त्या कळीचा सुगंध सोबत घेऊन जावे, तो दिशा दिशातून फिरत उधळून द्यावा, आणि तो सुगंध
सर्व दिशांना दरवळण्यासाठी उधळून द्यावा असं कवीला वाटतं. आणि म्हणून कवी म्हणतात की लावून अंगुली कलिकेला हळूवार, ती फुलुनी बघितो व्हावे पार पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. म्हणजेच इथे जी एखाद्या त्या कळीला बोट लावावं, त्या कळीला फुलवावं आणि तिथून दूर निघून जावं, परंतु जात असताना त्या कळीचा जो काही सुगंध आहे तो घेऊन जायचा आणि चारी दिशांना सर्व दिशांना तो उधळून द्यायचा असं कवीला वाटतं. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, हळूच गोडगोड गाणे तालात गावे, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, त्यातच झरा जसा झुळझुळ वाहताना तो सर्व बाजूने पसरत असतो. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, ज्वारीच्या पाचूच्या पांढऱ्या शुभ्र शेतात निळ्या निळ्या नदीच्या शांत पाण्यात खुलवीत मखमली तरंग जावे गात, मऊ मऊ मखमली गालीच्या पसरून त्यावर तरंगत जावे आणि गातच राहावे असं कवी म्हणतात. म्हणून म्हणतात की गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात. जे एखादी गाणं गावं, झुळझुळ झरा जसा चौफर पसरतो आणि त्याच वेळेला शेतामध्ये जावं, निळ्या नदीच्या पाण्यावर शांत जावं आणि त्याच वेळेला खुलवीत मखमली तरंग जावं. कसं एखादी मखमल आहे, मऊ गालीच्या आहे, तो पसरून तरंग जावं असं कवीला वाटतं. म्हणजे या ठिकाणी या कवितेमध्ये कवीला काय व्हावंसं वाटतं की एक लहानशी झुळूक व्हावीशी वाटते की, आणि त्या झुळूक झाल्यानंतर काय काय करावं असं वाटतं ते या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथे काही शब्द आलेले आहेत. जसं सानुली. सानुली म्हणजे काय? लहान मुलगी. सानुली म्हणजे काय? लहान मुलगी. स्वैर. स्वैर म्हणजे मोकळेपणा. स्वैर म्हणजे मोकळेपणा. राईत. राईत म्हणजे काय? दाट झाडीत किंवा वनात. राईत म्हणजे दाट झाडीत किंवा वनात. कानोसा घेणे, लक्षपूर्वक ऐकणे. कानोसा घेणे, लक्षपूर्वक ऐकणे. कलिकेला. कलिकेला म्हणजे कळीला. कलिकेला म्हणजे कळीला. अंगुली म्हणजे बोट. अंगुली म्हणजे बोट. पसार होणे. पसार होणे म्हणजे काय? निघून जाणे. संगे. संगती, बरोबर, सोबत. लकेर, गाण्याची तान. पाचू, ज्वारीचे शेत. मखमल, मऊ गालीच्या सारखे. मखमल, मऊ गालीच्या सारखे. तरंग, तरंगत हवेत. तरंग, तरंगेत हवेत. गात, गाणे. गात, गाणे. तर असे हे काही शब्द होते. या कवितेमध्ये आलेले काही नवीन शब्दसुद्धा तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर काही प्रश्न विचारले जात आहेत. पहिला प्रश्न आहे, कवीचे पूर्ण नाव काय आहे? कवीचे पूर्ण नाव काय आहे? दुसरा प्रश्न आहे, कवितेत कोणते वर्णन केले आहे? कवितेत कोणते वर्णन केले आहे? तिसरा प्रश्न आहे, कळी कशास म्हटली आहे? चौथा प्रश्न आहे, सर्व दिशांमधून कवी काय उधळून देत आहे? पाचवा प्रश्न आहे, जर कवीला सानुली झुळूक व्हावीसे वाटते तर तुम्हाला काय व्हावीसे वाटते? असे प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न काय होता की कवीचे पूर्ण नाव काय? दामोदर अच्युत. आणि त्यानंतर कवितेत कोणते वर्णन केले? ते कवितेमध्ये निसर्गाचं वर्णन आहे. मनाला म्हणजे एक झुळूक काय करू शकते त्याचं आहे वर्णन. कळी कशास म्हटली आहे? कळी फुलाची कळी आहे ती. सर्व दिशामधून कवी काय उधळून देत आहे? सर्व दिशामधून कवी त्या कळीचा सुगंध उधळून देणार आहे. जर कवीला सानुली व्हावीशी वाटते तर आपल्याला काय व्हावीशी वाटते? अशा प्रकारचे काही प्रश्न आपण हे सोडवायचे आहेत. आता इकडे काही कवितेचं कडवं पूर्ण करायचं आहे. खालील कडवी पूर्ण करा.
कधी टिंबटिंब तर कधी नदीच्या टिंबटिंब. राईत कधी वा टिंबटिंब वाड्यापाठी. हळू टिंबटिंब जावे कधी कानोसा टिंबटिंब. कधी टिंबटिंब गमत वा कधी टिंबटिंब थेट. आता काही शब्द आहेत, ते शब्दावरून आपण वाक्य तयार करू शकतो. कानोसा. कानोसा हा शब्द आहे. या कानोसा शब्दावरून वाक्य तयार करायचे आपल्या शब्दात. आता जिथे कवीने ते शब्द वापरलेत, परंतु कानोसा या शब्दाचा अर्थ काय आहे की जो काही अर्थ आहे त्या अर्थाला अनुसरून आपण वाक्य तयार करायचं आहे. जसं एखादं उदाहरण म्हणून वाक्य आहे की आमचे शेजारी आमचा रोज कानोसा घेतात, असं एक वाक्य होऊ शकतं. दुसरं राईत, वनराईत, जंगलात, त्याच्यावरून ते वाक्य तयार करायचं तुम्ही. संगे हे हा एक शब्द आहे. स्वैर आणि गात हे शब्द आहेत. हे शब्द वापरा आणि त्यावरून वाक्य तयार करा. एक एक वाक्य तयार करायचं आहे. आणि शेवटी ही जी कविता आहे, ही कविता वाचा आणि त्या कवितेचा भावार्थ लिहा. हा शेवटचा प्रश्न आहे आपला. वाटते सानुली मंद झुळकणी व्हावे, येईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. वाटते सानुली मंद झुळकणी व्हावे, येईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. लावून अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार. लावून अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात. खुलवीत मखमली तरंग जावे गात. खुलवीत मखमली तरंग जावे गात. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.